ठंडा जा रहा था, उठा लिया। लगे माफियास लगेगा, मैं भी इधर हूं, वक्त हमारा है, तुम्हारा देख, मैं भी इधर हूं, तू भी इधर है। देखते पहले कौन जाता है। चल, महाराष्ट्राचा मराठा आहे, घरापर्यंत सोडून येईन। उपट सोंड्या बोल, पापा बोल, पापा बोल। महाराष्ट्र पूर्ण माझं गाव आहे, जेवढं लावायचं तेवढा जोर लाव। तू पण इथे, मी पण इथे। छाती ठोकून सांगितलं होतं आपला मराठी मुलगा प्रणित मोरे याने हिंदी बिग बॉस मध्ये बशीर अलीला। ये महाराष्ट्र है, ये पूरा मेरा गाव है। बशीर अली जो ह्या आठवड्यामध्ये एविक्ट झाले बिग बॉसच्या घरामध्ये, प्रणित मोरे मराठी मुलग्याला चॅलेंज केलं होतं त्याने। चॅलेंज, तू आधी जातो की मी आधी जातो बघूया, तुझ्या आधी गेलो तर जे सांगशील ते करीन, हे चॅलेंज केलं होतं त्या बशीर अलीने आणि तोंडावरती पडलाय। प्रणित मोरे आपला महाराष्ट्रातला मराठी मुलगा, याला हे जिशान, अमाल, बशीर नगण्य समजत होते। पहिले 2-3 आठवडे तर आहे ना त्यांना असं वाटायचं की हा पहिल्याच आठवड्यामध्ये जाईल, पहिल्याच नॉमिनेशनमध्ये बाहेर जाईल। प्रत्येक आठवड्यामध्ये त्याला नॉमिनेशनमध्ये घ्यायचे। जिशान, बशीर, अमाल डिस्कशन करताना पण या आठवड्यात कोण जाणार बाहेर? जाजू जाएगा। कोण जाणार? जाजू जाएगा। पंची उड जाएगा इस हफ्ते। अरे पंची उडवता उडवता तुमचे 2 पंची उडाले, जिशान आणि बशीर। कुणाच्या नादाला लागले तुम्ही? अरे तुम्ही कितीही राचा आतून कट, आम्ही महाराष्ट्राची जनता आहे धडधाकट, बरोबरीला आहे देशाचा पण सपोर्ट, एवढं लक्षात राहू द्या। आवा ताकद मोडेल पण वागणार नाही। असे 3-4 फेक नकली बशीर आमचे दर्शक नाश्त्याला बुडवून खातील। जाजू जाजू करत जिशान उडून गेला, आता बशीर आलाय मागून लोळत, जाजू जाजू। जा तू। रियालिटी ऍक्सेप्ट करायची ताकद नसेल ना, किंवा तेवढी अक्कल नसेल तरी असं होतं। काय बोलला होता तू बशीर अली? वक्त हमारा है, आएगा, निकालेंगे तेरे को यहाँ से। अरे बशीर, पहिली तर गोष्ट वक्त कुणाचाच नसतो, कुणाचाच नसतो। बेटाच ना, प्रणित मोरे, विशाल मोरे। प्रणित मोरे माझा दूरचा भाऊ आहे। तर बेटा, कळलं असेलच तुम्हाला का ह्याला बेटा म्हणायचं। तर बेटा, वक्त कुणाचाच नसतो, वक्त फक्त त्याचाच असतो जो त्याची व्हॅल्यू करतो, त्याला समजून उमजून परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदलतो, त्या परिस्थितीमध्ये राहण्यासाठी स्वतःला अनुकूल करतो। जुन्या यशाच्या यश नाही, अनुभव, जुन्या अनुभवाच्या बळावरती तू प्रत्येक वेळी वर्तमान जिंकू नाही शकत, तर वर्तमानाप्रमाणे बदलणे गरजेचं असतं। आणि याचं वर्तमान गेलं लफडी करण्याच्या नादामध्ये। जसं याचं भूतकाळ गेला होता लफडी करण्याच्या नादात, तसं याचं वर्तमानही गेलं लफडीच्या नादात। अजून एक उदाहरण देतो तुम्हाला। मॅन्युअल कार चालवणं अवघड आहे, आणि त्याचा मास्टर ड्रायव्हर ऑटोमॅटिक कारवर बसला ना, बऱ्याच वेळा बऱ्याच जणांकडून ॲक्सिडेंट झालेले आहेत। मॅन्युअल कार तर तो चालवतो, पण ऑटोमॅटिकवर बसून ॲक्सिडेंट झालेले आहेत। त्याचं रिझन काय आहे? ओव्हर कॉन्फिडन्स। जसा ह्या बशीरने केला, या बशीर अलीने स्वतःची कबर स्वतःच खोदली। नॉमिनेशनमध्ये त्याला स्वतःला गौरवला सेव्ह करून स्वतःच्या अगेन्स्टमध्ये अजून एखादा वीक कंटेस्टंट आणण्याचा चान्स होता। नेहल तर ऑलरेडी होती, तर त्याने जर एखादा वीक कंटेस्टंट जसं की मालती आहे, नीलम आहे, तानिया आहे, कुनिका आहे, शेबाज आहे, कुठला तरी हा यातला एखादा कंटेस्टंट जर आज या 4मध्ये आलेला असता ना, तर बशीर अली खान तू सेव्ह असतात, सेव्ह। डबल एविक्शन करून सुद्धा तू सेव्ह असतास। पण म्हणतात ना, स्वतःची कबर स्वतः खोदणं, हे याला म्हणतात। मित्रांनो, आपला मराठी मुलगा जिंकलेला आहे, मराठी माणूस जिंकलेला आहे, देशातला प्रत्येक जाणता माणूस जिंकलेला आहे, जो बिग बॉस पाहतो आणि चांगल्या लोकांना सपोर्ट करतो, चांगल्या लोकांच्या पाठीशी उभा राहतो। तर धन्यवाद तुमच्या सर्वांनी, तुम्ही प्रणित मोरे, गौरव यांना वोटिंग करून पुढे आणलं। असाच सपोर्ट राहू द्या, आणि या सगळ्यांना आपल्याला टॉप 5 मध्ये तर नक्कीच न्यायचं आहे, आणि आपल्या महाराष्ट्राचा मुलगा प्रणितला ट्रॉफी जिंकून द्यायची आहे। सपोर्ट असाच राहू द्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।